Good morning, all of you. In today's lecture, we will start our chapter number 2, auditing, types of audit. Okay, so आज आपल्याला काय करायचं आहे, टाइप्स ऑफ ऑडिट हा चॅप्टर स्टार्ट करायचा आहे. सो टाइप्स ऑफ ऑडिट includes interim audit, continuous audit, annual audit, that means financial audit, concurrent audit, balance sheet audit, and statutory audit. Okay, so these are the types of audit. So now we start in detail one by one types of audit. In the form of business organization where the owners are not involved in the management of the organization, they cannot ensure about the performance of the business organization. की जसं की आपल्याला माहिती आहे प्रत्येक ऑर्गनायझेशन मध्ये ओनर्स हा इन्क्लूड असतो का किंवा ओनर्स हा इन्व्हॉल्व असतो का, तर नाही. डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन. जसं की आपण म्हणतो स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन असेल तर ओनर्स आर इन्व्हॉल्व असं म्हणू शकतो आपण. ओनर्स आर इन्व्हॉल्व इन मॅनेजमेंट ऑर डे टू डे ऍक्टिव्हिटी. देन सोल ट्रेडिंग असेल तरी सुद्धा आपण म्हणू शकतो कारण तो स्वतःच त्याचा ओनर्स असतो, राईट. पार्टनरशिप मध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो ओनर्स आर इन्व्हॉल्व इन मॅनेजमेंट ऑर डे टू डे ऍक्टिव्हिटी. बट इन जॉईंट स्टॉक कंपनी ऑर लार्ज स्केल ऑर्गनायझेशन, owners are not involved in the management of the organization or day-to-day activity. They cannot ensure about the performance of the organization. म्हणून त्यांना ऑर्गनायझेशनचा जो काही परफॉर्मन्स आहे त्या बाबतीत ते इन्शुअर नसतात. So being the owners of the organization, they can also have interest in the firm performance. मग त्यांना थोडा एक इंटरेस्ट क्रिएट होतो की आपल्या ऑर्गनायझेशनचा परफॉर्मन्स हा कसा आहे आणि हा कशा पद्धतीने आपल्याला चेक करता येईल. सो दिस इज ओनली ऑफ ऑडिटिंग. जर ऑडिटिंग केलं आणि ऑडिटरचे जे रिमार्क आहेत, in this remark we can easily understood the specific performance or actual performance of the organization, right. In response of this, the legislature has made a decision that limited firm are obligate to be under constant control of the auditors. So auditor are assigned at the firm general meeting. So auditor काय करतो, मग ज्या पर्सन ना माहितच नाहीये की काय चाललेलं आहे कंपनीमध्ये, यासाठी ऑडिटर काय करेल, ऑडिटर असाइन अ जनरल मीटिंग. द रोल ऑफ द ऑडिटर इज मोर दॅन द कंट्रोल ऑफ द फर्म. So advising on how the firm can advance its decision and activities, it is the vital part of the auditor's role. आणि मग या ऑडिटरच्या रोल मधून कंपनी काय करू शकते तर अंडरस्टूड करू शकते किंवा ऍक्च्युअल जे काही मीटिंग होतात किंवा जे काही डिस्कशन होतात, जे डिसिजन घेतले जातात, इन दिस प्रोसेस management or owners can easily understood the actual position or actual performance of the company. So here auditor prefer various types or company prefer various types of auditing for the purpose of easily conducting auditing process as well as smoothly conducting of final audit. असं आपण नक्कीच म्हणू शकतो. हे जे ऑडिटिंगचे टाइप्स आहेत हे कशासाठी प्रेफर केले जातात, तर बेसिक काय असतं तर फायनल जे ऑडिट आहे दिस इज द कंपल्सरी आपण ऑडिट म्हणतो, दिस इज द स्टॅच्युटरी ऑडिट, राईट. सो हे जे स्टॅच्युटरी ऑडिट आहे किंवा जे फायनल ऑडिट आहे हे स्मूथली कंडक्ट होण्यासाठी ऑडिटर और कंपनी प्रेफर व्हेरियस टाइप्स ऑफ ऑडिट. इट्स लाइक बट इट्स डिपेंड्स ऑन कंपनी टू कंपनी और स्केल ऑफ द ऑर्गनायझेशन. ऑर्गनायझेशन कशी आहे त्यासाठी कोणतं सुटेबल ऑडिटिंगचा टाइप्स आहे ते इथे यूज करू शकतात. सो ऑडिटिंग कमेन्स विथ द सिलेक्शन ऑफ एरिया टू ऑब्झर्व द असेट. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. जसं की आता सांगितलं आपण ऑडिटरचं तुमचं इंटेन्शन काय आहे की ऑडिटिंग मध्ये बेसिक काय आहे, टू फाइंड आउट द फिनान्शियल पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन, राईट. किंवा आपण असं म्हणू शकतो की जस्ट टू फाइंड आउट द इरर ऑफ द ऑर्गनायझेशन. फक्त इरर फाइंड आउट करायचे, फ्रॉड फाइंड आउट नाही करायचे, फक्त क्लिअर पिक्चर ऑर्गनायझेशनचे फाइंड आउट करायचे आहे. किंवा द पर्पज ऑफ ऑडिटिंग इज ओनली टू ऍक्च्युअल प्रॉफिटेबिलिटी ऑफ द ऑर्गनायझेशन. म्हणजे लक्षात येत आहे. सो ऑडिटिंग कमेन्स विथ द सिलेक्शन ऑफ एरिया टू ऑब्झर्व अँड असेस. तुमचा एरिया कोणता आहे, तुमचं ऑब्जेक्टिव्ह काय आहे, तुम्हाला काय ऑब्झर्व करायचं आहे
याच्यावरती तुमचा टाइप्स ऑफ ऑडिट हा डिपेंडेबल असणार आहे. प्रिन्सिपली the area with the greatest risk of the error and inaccuracy should be reviewed most intensively. लक्षात येत आहे. मग आपण ऑडिटिंग मध्ये कोणता एरिया सिलेक्ट करणार आहोत, तर ज्या एरियामध्ये, ज्या पार्ट मध्ये, ज्या मटेरियल मध्ये जास्त रिस्क आहे किंवा जास्त फ्रॉड आहे, अशी जी आपल्याला इझिली इंडिकेट करता येणं पॉसिबल नाहीये, अशासाठी आपण काय करतो, असे एरिया सिलेक्ट करतो फॉर द पर्पज ऑफ ऑडिटिंग. म्हणजे मला शक्य झालं की ओके मी जर्नल एंट्री साठी ऑडिटर अपॉइंट करेन का हो, नाही. तर ऑडिटर मी कशासाठी अपॉइंट करणार आहे, फॉर द पर्पज वी फाइंड आउट द ऍक्च्युअल फिनान्शियल पिक्चर ऑफ द ऑर्गनायझेशन. जर्नल एंट्री साठी लेजर पोस्टिंग चेक करा म्हणून आपण ऑडिटर नाही अपॉइंट करत, लक्षात ठेवा. सो द पर्पज ऑफ ऑडिटिंग इज डिफरंट ऑर्गनायझेशन टू ऑर्गनायझेशन और एरियाज. प्रत्येकाचा एरिया हा डिफरंट असू शकतो, पण एरियामध्ये काय असणार आहे, तर ज्या एरियामध्ये जास्त रिस्क आहे, जास्त एरर आहेत, अशी एरिया आपण ऑडिटिंग साठी सिलेक्ट करतो. इज इट क्लिअर इंट्रोडक्शन? Yes, ma'am. Yes, ma'am. हो मॅडम. तर क्लासिफिकेशन बघा, बरेच डिटेलिंग दिलेलं आहे इंट्रोडक्शन ऑफ ऑडिटिंग मध्ये. सो क्लासिफिकेशन ऑफ ऑडिट. Audit may be classified into two categories according to the organizational structure and from practical point of view. It's like depends on, जसं मी सांगितलं की प्रत्येकाचा पर्पज काय असणार आहे, डिफरंट असणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल स्टॅच्युटरी ऑडिट काय आहे हे आपण लर्न करू. इन केस ऑफ मेनी अंडरटेकिंग, ऑडिट इज मेड कंपल्सरी under status because these undertaking are established by status. सो एक लक्षात ठेवा, जे स्टॅच्युटरी ऑडिट आहे, स्टॅच्यूट म्हणू आपण, सो स्टॅच्यूट ऑडिट आहे हे कंपल्सरी ऑडिट आहे. सो स्टॅच्युटरी ऑडिटरला अजून काय म्हटलं जातं, तर कंपल्सरी ऑडिटिंग असं म्हटलं जातं किंवा एक्सटर्नल ऑडिटिंग असं म्हटलेलं आहे. So under statute, because this undertaking are established by the statute, that means statutory body, the audit of their accountant is termed as the statutory audit. Okay, so statutory audit ला आपण काय करतो किंवा ते कशा पद्धतीने रन केलं जातं. By virtue of the organization pattern, some business institution appoint auditors who are made responsible to have constant and regular review of the accountant. Okay, स्टॅच्युटरी ऑडिटर मध्ये काय असतं हे सांगितलेलं आहे. इट्स लाईक अ थेरॉटिकल असं म्हणतो. सो बाय व्हर्च्यू ऑफ द ऑर्गनायझेशनल पॅटर्न, some business institution appoint auditors who are made responsible to have a constant and regular review of the accountant. म्हणजे स्टॅच्युटरी ऑडिट करण्यासाठी आपण एक अकाउंटंट अपॉइंट केलेला आहे. स्टॅच्युटरी ऑडिट इज अ कंपल्सरी ऑडिट. दिस कंडक्ट बाय द एक्सटर्नल पर्सन और चार्टर्ड अकाउंट, जो काय करतो, कंडक्ट करतो. पण ह्या गोष्टी फेस करण्यासाठी फर्स्ट ऑफ ऑल कंपनी और क्लायंट प्रेफर द इंटरनल ऑडिटिंग. आणि ह्या इंटरनल ऑडिटिंग मध्ये तुम्ही काय करता, एक अकाउंटंट अपॉइंट करता आणि त्याला सगळे बुक्स ऑफ अकाउंट चेक करायला सांगता, कारण फायनल ऑडिट हे इझिली फेस करता यावं यासाठी. From practical point of view, all those firm in which audit is obtained conducted practically by business house are as follows. मग प्रॅक्टिकली जे काय करतात, कंडक्ट होतात ते कोणते आहेत, कंटिन्युअस ऑडिट और डिटेल ऑडिट, periodical audit or final audit or complete audit, also known as, लक्षात ठेवा, interim audit, occasional audit, partial audit, balance sheet audit, cash audit and cost audit. म्हणजे जसं की आपण बघितलं, टाइप्स ऑफ ऑडिटिंग इज डिपेंड्स ऑन एरिया. तुमचा एरिया कोणता आहे याच्यावरती तुम्ही हे टाइप्स ऑफ ऑडिट सिलेक्ट करता, राईट.
फर्स्ट इंटिरियम ऑडिट. सो सगळेच काही तुमच्या तुम्हाला सगळेच कंपल्सरी नाहीये, जेवढे महत्वाचे आहेत हे दिलेले आहेत. इंटिरियम ऑडिट. Interim audit is the audit which is conducted between two annual audit for the purpose of finding the interim dividend. लक्षात ठेवा इंटिरियम ऑडिटचा पर्पज काय आहे. So interim audit is the audit which is conducted between the two annual audit. दोन annual auditच्या मध्ये जे ऑडिट केलं जातं, this is called the interim audit. And the purpose of interim audit is to finding the interim dividend. तुम्ही डिव्हिडंड कशा पद्धतीने दिलेला आहे, कशा टाइप्स मध्ये दिलेला आहे हे फाइंड आउट करण्यासाठी इंटिरियम ऑडिट हे कंडक्ट केलं जातं. इंट्रो लक्षात आलं काय ह्याचं? हे दोन सेंटेन्सचं मीनिंग क्लिअर झालं का बघा. पहिली गोष्ट हे कधी कंडक्ट केलं जातं हे लक्षात ठेवा. इंटिरियम ऑडिट इज अ कंडक्टेड बिटवीन टू अॅन्युअल ऑडिट. जे फायनल दोन ऑडिट होतात त्याच्यामध्येच इंटिरियम ऑडिट हे कंडक्ट केलं जातं, राईट. आणि त्याचा पर्पज काय आहे? टू फाइंड आउट इंटिरियम डिव्हिडंड. इज इट क्लिअर? मग पुढे सांगितलं इट मे बी मंथली, क्वार्टरली, हाफ इयरली एक्सेट्रा. एम आय ऑडिएबल ना? Yes, ma'am. Okay. Yes, ma'am. Yes. For knowing the reliable result, okay. For knowing the reliable result during the financial year, such a types of audit may be applied. कधी अप्लाय केला जातो तो? For knowing the reliable result. तुम्हाला काय बघायचंय? तुमचा रिलायबल रिझल्ट आहे का? तुम्ही प्रॉपर डिव्हिडंड पे केलेला आहे का ड्युरिंग द फिनान्शियल इयर. And such a types of audit may be applied. In a large scale business concern, perform may be checked for a particular part of the year. Depending upon the amount of work, the auditor may check the figure of month or quarter. म्हणजे त्याने तुम्ही प्रॉपर डिव्हिडंड पे केलेला आहे का हे काय करतो ऑडिटर? मंथ वाईज किंवा तुम्ही जसं सिलेक्ट केलेला आहे हे चेक करतो. If involve a complete examination or review of the account and record of the business up to date of the interim audit. आणि यामध्ये काय केलं जातं तर कंप्लीट जे काही रेकॉर्डिंग आहे हे चेक केलं जातं, अप टू डेट रेकॉर्ड. इज इट क्लिअर इंट्रो? Yes, ma'am. Okay. So Yes, ma'am. definition बघू Yes, आपण. ma'am. Interim audit is related to the dividend. Interim audit conducted between two annual auditing, and the purpose of interim auditing is to find out interim dividend. हे थोडक्यात इंट्रो मध्ये लक्षात ठेवा. डेफिनेशन मध्ये काय सांगितलं? इंटिरियम ऑडिट इज वन ऑफ द ऑडिटर complete and audit up to date set of interim account. इंटिरियम अकाउंटचा सेट फक्त काय करेल तो चेक करेल. फॉर एक्झाम्पल क्वार्टरली, हाफ इयरली अकाउंटंट एक्सेट्रा एक्सेट्रा. ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटिरियम ऑडिट. ऑब्जेक्टिव्ह आता प्रत्येक टाइप्स मध्ये आपल्याला काय बघायचं आहे बघा. त्याचा इंट्रो, त्याचे ऑब्जेक्टिव्ह, त्याचे ऍडव्हान्टेजेस, त्याचे डिसएडव्हान्टेजेस. ह्या स्ट्रक्चर मध्ये प्रत्येक तुमचं ऑडिटचा टाइप हा लर्न करावा लागेल. सो ऑब्जेक्टिव्ह ऑफ इंटिरियम ऑडिट. टू नो प्रॉफिट और लॉस ऑफ इंटिरियम पिरियड. तुम्हाला किती प्रॉफिट झालेला आहे, लॉस झालेला आहे हे या इंटिरियम ऑडिट मधून आपण फाइंड आउट करतो. टू डिक्लेअर इंटिरियम डिव्हिडंड. ओके, इंटिरियम डिव्हिडंड तुम्ही किती डिक्लेअर केलेला आहे. In case of partnership, there may be admission or retirement of a partner during the year. So पार्टनरशिप जेव्हा फर्म असते तेव्हा ऍडमिशनच्या वेळी तुम्ही कोणते डिसिजन घेतलेले आहे किंवा रिटायरमेंटच्या वेळी तुम्ही जो डिव्हिडंड पे केलेला आहे हा कसा केलेला आहे हे आपण चेक करतो विथ द हेल्प ऑफ इंटिरियम ऑडिट. टू गेट लोन ऑन द बेसिस ऑफ इंटिरियम अकाउंट. टू गेट इन्फॉर्मेशन अबाउट द फिनान्शियल पोझिशन ऑफ इंटिरियम पिरियड and to take mid-term decision about price, investment or profit. It's very simple thing. यामध्ये हार्ड असं काही नाहीये, पण जो टाइप्स आहे हा कशाशी रिलेटेड आहे आणि त्यामध्ये ऍक्च्युअल काय केलं जातं हे लक्षात ठेवा. इज इट क्लिअर? ऑब्जेक्टिव्ह.
Yes, ma'am. Then now we start advantages of interim audit. First, suitable for big firm. Interim audit is a very suitable for large and dynamic types of business organization. म्हणजे तर हे आपण लक्षात आलं आपल्याला की हे काय केलं जातं, 2 अॅन्युअल ऑडिटच्या मध्येच केलं जातं. मग जसा तुम्ही पिरियड डिसाइड केलेला आहे त्याच्यावरून. मग हे प्रत्येक वेळी ऑडिटिंग करणं हे स्मॉल स्केल ऑर्गनायझेशनला पॉसिबल आहे का? ऑडिटर करणं म्हणजे थोडीच फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे. त्यासाठी आपल्याला ऑडिटरला पेमेंट करावं लागतं. म्हणून इथे काय सांगितलं जातं, सुटेबल फॉर बिग फर्म. Interim audit is very suitable for large scale and dynamic types of business organization, right? So this is the first advantage. Then moral check. There is a moral check of the staff of the client as the accountant are checked after 3 or 6 months. म्हणजे तुम्हाला लक्षात येतं की अरे आता आपल्याला काय करायचंय, हा पिरियड आहे इंटेरियम ऑडिटचा, तो 3 मंथ असेल, 6 मंथ असेल, क्वार्टरल असेल, मंथली असेल, तो काय करावा लागतो, मोरल चेक तुम्ही इथे चेक करू शकता. अँड ऑडिटर चेक द वर्क ऑफ एव्हरी पर्सन. मग ऑडिटर काय करेल, प्रत्येक पर्सनचा प्रत्येक परफॉर्मन्सचं वर्क चेक करेल, प्रत्येक एम्प्लॉईचा वर्क चेक करेल, कारण त्यावरती काय असणार आहे, तुमचा डिव्हिडंड, इंटेरियम डिव्हिडंड हा डिपेंडेबल असतो. It create moral pressure on the employees to perform according job effectively. आता तुमचा जॉब इफेक्टिव्हली असणं महत्वाचं आहे फॉर द पर्पज ऑफ इंटेरियम डिव्हिडंड. So this is the advantages of interim audit. Then detection of fraud and correction of error. मग कोणी फ्रॉड केलेले आहेत का किंवा कोणी एरर करेक्ट केलेले आहेत का, हे सुद्धा आपण इंटेरियम ऑडिटच्या सहाय्याने फाइंड आउट करू शकतो. इट हेल्प टू इलिमिनेट मिस्टेक अँड फ्रॉड. ओके, म्हणजे कोणी मिस्टेक इलिमिनेट केलेले आहेत का, फ्रॉड इलिमिनेट केलेले आहेत का, वी कॅन इझिली फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ इंटेरियम ऑडिट. The time between completing and checking account is very short. कारण इथे तुम्हाला तुमच्या चुका तुम्ही काय करताय, इझिली रेक्टिफाय करताय किंवा इलिमिनेट करताय, राईट. सो टाइम पिरियड हा कसा आहे तर कमी आहे, कारण जनरली ऑडिटिंग हे कधी कंडक्ट केलं जातं, अॅन्युअल, वर्षाच्या शेवटी. पण इंटेरियम ऑडिट मध्ये तुमच्या लक्षात येईल, हे तुम्ही आता जो पिरियड फिक्स केलेला आहे त्या पिरियड मध्ये इंटेरियम ऑडिट हे कंडक्ट होतं, राईट. So that is why here said we can easily eliminate, we can easily find out mistake, that means error or fraud. Therefore, location of fraud is possible as sufficient time is not given to employees. The interim audit is also helpful for correction of error. आणि जे आता तुमच्या लक्षात येईल की अरे आपल्या इथे आपले काय झालेले आहे, त्या बुक्स ऑफ अकाउंट मध्ये एरर हे म्हणजे झालेले आहेत. तर तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा ऑडिट होईल तेव्हा तुम्ही तुमच्या करेक्शन ह्या तुमच्या मिस्टेक ह्या करेक्ट करू शकताय. सो हा सुद्धा ऍडव्हान्टेजेस आपल्याला सांगता येईल. देन हेल्पफुल फॉर फायनल ऑडिट. जसं की आपण बघितलं की इंटेरियम ऑडिट हे मंथली, 6 मंथली, क्वार्टरली कंडक्ट केलं जातं. सो इंटेरियम ऑडिट इज हेल्पफुल फॉर द स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. ओके, इंटेरियम ऑडिटचा नक्कीच तुमच्या फायनल ऑडिटला होणार आहे. Is it clear? First to fourth? Yes, ma'am. Then interim dividend. Interim audit is conducted to declare interim dividend. So interim audit मधूनच तुम्ही काय करताय, interim dividend डिक्लेअर करू शकताय या रिपोर्ट वरून. The management can prepare interim account for a dividend purpose. म्हणजे यासाठी तुम्ही इंटिरियम अकाउंट सुद्धा काय केलेले आहेत तर प्रिपेअर केलेले आहेत फॉर द पर्पज ऑफ पेइंग इंटिरियम डिव्हिडंड. ओके. देन पब्लिकेशन ऑफ इंटिरियम फिगर. पब्लिकेशन ऑफ इंटिरियम फिगर. आणि माहिती आपल्याला इन्व्हेस्टरना अट्रॅक्ट करण्यासाठी सुद्धा आपली ह्या फिगर खूप महत्वाचे असतात. So some case the publication of interim figure is a compulsory. आणि हे सांगितलंही जातं, जर तुम्ही इंटिरियम ऑडिट करताय ना तर तुम्ही काय करा,
त्या पब्लिश करा. सो इन अ सच अ केस इंटिरियम ऑडिट इज व्हेरी युजफुल. आता हे कशासाठी युजफुल होतं हे आपल्याला माहितीये की आपण इन्व्हेस्टरना इझिली अट्रॅक्ट करू शकतो किंवा ह्या फिगर वरूनच आपल्या बिझनेसचं रेप्युटेशन हे इन्क्रीज होऊ शकतं. सो बेसिकली ते इन्व्हेस्टरना अट्रॅक्ट करण्यासाठी जास्त उपयोगाचं असतं. देन ऍडमिशन, रिटायरमेंट और डेथ. The admission or retirement of the partner during the year is possible due to interim dividend. Okay, the admission or retirement of the partner during the year is possible due to interim dividend. जर तुम्ही interim dividend maintain करत असाल तर we can easily pay डिव्हिडंड टू दी पार्टनर. मग तो रिटायर होणार असेल किंवा एखाद्या पार्टनरची डेथ झाली असेल किंवा एखाद्या पार्टनरला ऍडमिट केलं असेल ऍडमिशन इन द बिझनेस, तर तुम्ही काय करू शकता, वी कॅन इझिली पे, राईट. अ पार्टनर मे एक्सपायर ॲट एनी टाइम ड्युरिंग द बिझनेस लाईफ ड्यू टू द इंटिरियम डिव्हिडंड टू डिटरमाइन द फेअर व्हॅल्यू. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. इंटिरियम डिव्हिडंड मुळे आपल्याला काय होणार आहे, फेअर व्हॅल्यू ऑफ द असेट अँड लायबिलिटीज ड्युरिंग द इयर. म्हणजे तुमच्या असेट आणि लायबिलिटीची व्हॅल्यू काय आहे, वी कॅन इझिली फाइंड आउट विथ द हेल्प ऑफ इंटिरियम डिव्हिडंड, राईट. आणि म्हणून त्याचा ऍडव्हान्टेजेस कोणाला बघायला मिळेल, ऍडमिशन घेणाऱ्या पार्टनरना, रिटायरमेंट झालेल्या पार्टनरना किंवा एखाद्या पार्टनरची जर डेथ झाली आणि त्याला जर आपल्याला डिव्हिडंड पे करायचं असेल तर त्या पार्टनरना सुद्धा. Thus, interim audit help all partner to settle condition. Is it clear? Yes, ma'am. Okay, very good. So आता हे बाकीचे पॉइंट तुम्ही सेल्फ स्टडीला घेतलात तरी चालेल. कन्व्हिनियंट फॉर द मॅनेजमेंट, इनकरेज इन्व्हेस्टमेंट, अप टू डेट रेकॉर्ड, सजेशन, इम्प्लिमेंटेशन. आता आपण डिसएडव्हान्टेजेस स्टार्ट करू. सगळे पॉइंट काही मी नाही, आपल्या थेअरीला फक्त 7 पॉइंट रिक्वायर आहेत तेवढे घेतलेले आहेत. सो इंटिरियम ऑडिटचे काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा तुम्हाला बघायला मिळतील. सो फर्स्ट आहे ऍडिशनल वर्क, जे की आपल्याला कधीच आवडत नाही आहे ना, ऍडिशनल वर्क. सो द इंटिरियम इज नॉट अ पार्ट ऑफ द फायनल ऑडिट. म्हणजे तुम्हाला कोणी कंपल्शन केलेलं आहे का की तुम्ही इंटिरियम ऑडिट करा? नाही. बट द इंटिरियम ऑडिट इज नॉट अ पार्ट ऑफ फायनल ऑडिट. Final audit must be conducted after conducting this audit too. So it is an additional workload on audit staff. लक्षात ठेवा. म्हणजे असं नाही तुम्ही सांगू शकत की आम्ही इंटिरियम ऑडिट केलेलं आहे मग फायनल ऑडिट कशाला करायचं, नाही. फायनल ऑडिट इज अ कंपल्सरी फॉर ऑल टाइप्स ऑफ ऑर्गनायझेशन, जसं आपण बघितलेलं आहे. आणि ऍडव्हान्टेजेस मध्ये आपण काय बघितलं तर इंटिरियम ऑडिट केल्यामुळे तुम्ही फायनल ऑडिट हे स्मूथली कंडक्ट करू शकता. बट निगेटिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू इथे काय सांगायचं आहे, बिकॉज ऑफ इंटिरियम ऑडिट हियर वी काय होणार आहे, आता इथे ऑडिटरचा किंवा जनरली ऑर्गनायझेशनचा वर्कलोड आर इन्क्रीज. ओके, ऍडिशनल वर्कलोड ऑफ ऑडिट स्टाफ. देन अल्टरेशन ऑफ फिगर. अल्टरेशन ऑफ फिगर म्हणजे आपल्या लक्षात आलं इंटिरियम ऑडिट करायचं आहे, आपण काय करतोय, जिथे मिस्टेक वगैरे काय असतील त्या रेक्टिफाय करतोय, फ्रॉड लक्षात येतील. जर आपल्या लक्षात आलं इंटिरियम ऑडिट मधून आपण इझिली फ्रॉड केलेले समजू शकतात, तर तुम्ही अल्टरेट करताय फिगर म्हणजे चेंज करणं. ऑलरेडी ऑडिटेड अकाउंटिंग फिगर मे बी चेंज्ड बाय अ डिसहॉनेस्ट एम्प्लॉई. जे डिसहॉनेस्ट एम्प्लॉईज आहेत हे काय करतायत तर अकाउंटिंग फिगर ह्या चेंज करतायत, कारण त्यांना फायनल ऑडिट कुठेही त्यांचे फ्रॉड हे डिटेक्ट होता कामा नये. त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने ते काय करतायत, त्यांच्या म्हणजे बुक्स ऑफ अकाउंटच्या फिगर ह्या चेंज करतायत, अल्टर करतायत. इट मे क्रिएट डिफिकल्टी इन फायनल ऑडिट. आणि जर तुम्ही इंटिरियम ऑडिटच्या वेळी फायनल ज्या बुक्स ऑफ अकाउंट मधल्या फिगरच चेंज केलं तर फायनल ऑडिटरला लक्षात येईल का हो ऍक्च्युअल कुठे एरर झालेला आहे किंवा ऍक्च्युअल कुठे फ्रॉड झालेला आहे, नाही ना. सो हा कंपनीच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने काय आहे, डिसएडव्हान्टेजेस आहे. It will means that the audit staff will have to prepare notes when they finish the interim audit. मग ऑडिट जे इंटिरियम ऑडिट करणारे स्टाफ आहेत ते काय करतात, प्रॉपर नोट्स मेंटेन करतात की अरे इथे मिस्टेक झालीये, इथे फ्रॉड झालेला बघायला मिळतो, तर काय करतात
तो रेक्टिफाय करण्याचा प्रयत्न करतात. सो फायनल ऑडिटच्या वेळी तुमच्या लक्षातच येत नाही की अरे आपल्या ऑर्गनायझेशन मध्ये किती प्रॉब्लेम आहेत किंवा काय. देन नेक्स्ट इज अनसुटेबल फॉर स्मॉल फर्म. जसं की आपण ऍडव्हान्टेजेसचा पहिलाच पॉइंट बघितला. अनसुटेबल फॉर स्मॉल फर्म. Interim audit is not suitable for small business organization with less financial transaction. म्हणजे ज्यांच्याकडे financial transaction हे कमी आहे किंवा बेसिकली आपण म्हणतो की इंटिरियम ऑडिट करण्यासाठी सुद्धा तुम्हाला काही अमाऊंट स्पेंड करावी लागत असणार आहे किंवा इफोर्ट द्यावे लागत असणार आहे. दॅट इज वाय दिस इज नॉट सुटेबल फॉर स्मॉल फर्म. आणि तिथे बर्डन पण कमी असतं स्मॉल फर्म मध्ये. सो इज इट क्लिअर फर्स्ट टू 3? Yes, ma'am. Yes, ma'am. Very good. Then work burden. Audit notes have to be prepared after the completion of interim audit. It increase the burden of work, right? म्हणजे आपण असे कंपल्सरी नाहीये, पण आपण काय करतोय की कुठेतरी फायनल ऑडिटर साठी आपण सेफ होऊ. देन इंटिरियम डिव्हिडंड साठी आपण इझिली डेटा कलेक्ट करू शकू, ह्या इंटेन्शनने आपण हे ऑडिट करतो. पण इथे काय होणार आहे, वर्क बर्डन हे इन्क्रीज होणार आहे. सो ऑडिट नोट्स हॅव टू बी प्रिपेअर्ड आफ्टर द कम्प्लिशन ऑफ इंटिरियम ऑडिट. इनक्रीज द बर्डन ऑफ वर्क. आणि तुमचं वर्कचं बर्डन हे इन्क्रीज होतं. देन डिस्टर्बन्स ऍट वर्क. म्हणजे आता आपण बघितलं इंट्रो मध्ये इंटिरियम ऑडिट कंडक्टेड कधी कंडक्ट केलं जातं, मंथली असेल, 3 मंथली असेल, क्वार्टरली असेल, ओके 6 मंथली असेल, एक्सेट्रा एक्सेट्रा. सो इथे तुमचं जे रेग्युलर वर्क आहे ते बऱ्याच वेळी काय होतं तर डिस्टर्ब होतं बघा. सो डिस्टर्बन्स ऍट वर्क. डिस्टर्बन्स ऍट वर्क मीन्स रेग्युलर वर्क. इंटिरियम ऑडिट डिस्टर्ब द वर्किंग एन्व्हायरमेंट इन द ऑफिस. Regular office activity may be hampered because of audit work. आता ऑडिट वर्क, अरे उद्या ऑडिट करायचं आहे म्हणजे आधी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी प्रिपेअर राहावं लागेल. तुमचे बुक्स ऑफ अकाउंट प्रॉपर मेंटेन करावे लागतील किंवा अरे कुठे इरर नाही ना झालेला, ह्या गोष्टीसाठी काय करावं लागेल, लक्ष द्यावं लागेल. सिंपल थिंग है ना. तर काय होणार आहे, तुमचं जे आजचं सपोज आज इंटिरियम ऑडिट करायचं आहे तर आजचं जे डे टू डे ऍक्टिव्हिटी आहे त्या कुठेतरी मिस होऊ शकतात आणि डिस्टर्ब होऊ शकतात. दॅट इज वाय दिस इज द डिसएडव्हान्टेजेस ऑफ ऑडिट. याचे काही पॉझिटिव्ह पॉइंट पण छान आहेत, म्हणजे जे महत्वाचे असतात फायनल ऑडिट साठी. पण निगेटिव्ह पॉइंट की डे टू डे ऍक्टिव्हिटी ह्या डिस्टर्ब होतात. इन्क्रीज एक्सपेन्सेस. जसं की सांगितलं, कोणतंही ऑडिट करायचं आहे म्हणजे आपल्याला काही एक्सपेन्सेस हे पे करावे लागतात. सो दिस इज ऑल्सो डिसएडव्हान्टेजेस. Interim audit may prove expensive because it involves additional work on the part of the auditor. Thus, it increases the expenses of the business as it is not compulsory by law. म्हणजे लॉने तुम्हाला कुठेही कंपल्सरी केलेलं नाहीये की तुम्हाला इंटिरियम ऑडिट करायचं आहे. पण इथे आपण काय करतो, एक्सपेन्सेस पे करून हे ऑडिट कंडक्ट करतो आणि त्यासाठी आपल्याला एक्सपेन्सेस हे जास्त पे करावे लागतात. सो काय आहे हा डिसएडव्हान्टेजेस. लास्ट पॉइंट इज नॉट युजफुल फॉर थर्ड पार्टी. आता हा ऍडव्हान्टेजेस मध्ये पण घेतलेला आहे आणि डिसएडव्हान्टेजेस फक्त त्याला अँगल वेगळा दिलेला आहे. The demerits of the interim audit is that it may not provide a guideline to third parties. The interim accounts are not final. So the figure may not be reliable for the making decision. म्हणजे हे अरे दिस इज द लीगल असं नाही म्हणू शकत आपण, है ना. इंटिरियम ऑडिट तुम्ही तुमच्या पॉइंट ऑफ व्ह्यू ने केलेला आहे, तुम्हाला तुमच्या कन्व्हिनियंट प्रमाणे केलेला आहे, म्हणून त्याला कोणतीही गाईडलाईन नाहीये की तुम्ही हे थर्ड पार्टी पुढे सांगू शकताय की ओके दिस इज द राईट. थर्ड पार्टी तुम्हाला सांगू शकते की यासाठी तुम्ही प्रूफ द्या, तर आपल्याकडे तेवढे हे नसतात. म्हणून हे जे थर्ड पार्टी आहेत किंवा जे स्टेक होल्डर आहेत यांच्यासाठी हे युजफुल नाहीये. दॅट इज वाय दिस इज द डिमेरिट्स ऑफ इंटिरियम ऑडिट. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, आपण काय बघितलं बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ
ऍडव्हान्टेजेस अँड डिसएडव्हान्टेजेस ऑफ इंटिरियम ऑडिट. इंटिरियम ऑडिट कंडक्टेड कधी कंडक्ट केलं जातं हे एक लक्षात ठेवायचं, जे सांगितलं इंट्रो मध्ये. इंटिरियम ऑडिट कंडक्टेड बिटवीन annual टू annual ऑडिट. आणि त्याचा पर्पज काय आहे? द पर्पज ऑफ इंटिरियम ऑडिट इज काय सांगा बरं? For dividend. फॉर Dividend. राईट, Finding फॉर out इंटिरियम डिव्हिडंड म्हणायचं त्याला. हा, कारण टाइप्स ऑफ डिव्हिडंड पण बरेच आहेत. इंटिरियम डिव्हिडंड पे करण्यासाठी युजफुल आहे. ऍज वेल एज असंही म्हणू शकतो फॉर द स्मूथली कंडक्टिंग ऑफ फायनल ऑडिट. ओके, फायनल ऑडिट सुद्धा यामुळे स्मूथली हे कंडक्ट होऊ शकतो. सो नाव वी स्टार्ट. नेक्स्ट टाईप कंटिन्युअस ऑडिट. आता ह्या वर्डिंग वरूनच तुमच्या लक्षात येईल, तर मी वर्षभर काय करताय? ऑडिट हे कंटिन्युअसली करताय, म्हणजे कंटिन्युअसली बुक्स ऑफ अकाउंट हे चेक करताय प्रॉपर. सो दिस इज कॉल्ड द कंटिन्युअस ऑडिट. द ऑडिटर विच रिमेन कंटिन्युअस थ्रू आउट द फिनान्शियल इयर, इट्स कॉल्ड कंटिन्युअस ऑडिट. ते म्हणणार इथे काही कामं नाहीये बहुतेक, हे कंटिन्युअस तेच करतात आहे ना, पण नाही. ऑडिटचे सुद्धा जसं की इंटिरियम ऑडिटचे ऍडव्हान्टेजेस आहेत, तसे बरेच ऍडव्हान्टेजेस कंटिन्युअस ऑडिटचे सुद्धा बघायचे आहेत. सो इन दिस केस an audit staff may carry audit work for the whole year with equal or unequal intervals. कंटिन्युअस म्हणजे तुम्ही डिसाइड केलेलं असतं की ते कशा पद्धतीने रन करायचं आहे. त्यासाठी काही इंटरवल पण ठेवलेले असतात, काही अनइक्वल इंटरवल सुद्धा असणार आहे. He check each and every transaction. It's very important. Continuous audit मध्ये तुम्ही काय करताय? He check, auditor check each and every transaction. The large scale company require constant review of the business matter, or there may be declaration of dividend during the year. It is of great help. म्हणजे कंटिन्युअस ऑडिटची सुद्धा तुम्हाला हेल्प ही होणार आहे, बिकॉज हिअर वी चेक डेली और अप टू डेट ट्रान्झॅक्शन, each and every transaction. So this is very helpful for the final audit, as well as this is very helpful for the declaring the dividend during the financial year. म्हणजे फिनान्शियल इयर मध्ये जेव्हा आपण डिव्हिडंड डिक्लेअर करतो, ह्यासाठी सुद्धा हा महत्वाचा असणार आहे. फायनल ऑडिट स्मूथली कंडक्ट होण्यासाठी सुद्धा महत्वाचं असते. In case the volume of transaction is large, very large, the management can follow the policy of continuous audit. एक बेसिक थिंग लक्षात ठेवा की कंटिन्युअस ऑडिट हे स्मॉल स्केल ऑर्गनायझेशन नाही करत. स्पेशली की फक्त लार्ज स्केल ऑर्गनायझेशन आहे आणि त्यांना डिरेक्टली वर्षाच्या शेवटी लक्षात यायला नको, अरे बापरे एवढे फ्रॉड आहेत का, एवढे इरर आहेत का, नाही. तर यासाठी तुम्ही काय करताय? continuous audit करताय, because of here we includes large transaction or books of account. That is why large scale companies generally prefer the continuous audit. If the internal control system is not satisfactory, then the apply continuous audit will be best option in order to show a fair and clear picture of the accounting period. आता हे पण हा जो पॅरा आहे ना, हा पण खूप महत्वाचा आहे. तर हे इंटरनल कंट्रोल सिस्टीम जे स्पेशली सांगितले ना, हे आपल्याला डिटेल बघायचं आहे. व्हॉट इज मीन बाय इंटरनल कंट्रोल सिस्टीम, स्पेशल त्याच्यावरती क्वेश्चन आहे. सो इंटरनल कंट्रोल सिस्टीम जेव्हा सॅटिस्फाय नसते, तेव्हा बऱ्याच वेळी कंपनी काय करतात, ओके ठीक आहे इंटरनल कंट्रोल सिस्टीम सॅटिस्फाय नाहीये ना, मग आपण काय करू? कंटिन्युअस ऑडिटला इम्पॉर्टन्स देऊ. सो दिस ऑडिट इज व्हेरी कॉस्टली. कॉस्टली का असणार आहे? हो, कारण तुम्ही वर्षभर त्याचं काम करताय, राईट, बट मिनिमाइज द इरर. आणि हा त्याचा मेन ऍडव्हान्टेजेस आहे असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण तुम्ही काय करू शकताय, तुमचे जे इरर आहेत हे मिनिमाइज करताय. अ कंटिन्युअस ऑडिट इज ऍप्लिकेबल इन द फॉलोइंग केसेस. आता इथे त्याच्यात काही केसेस ह्या दिलेल्या आहेत. तर बाकीचे जे पॉइंट आहेत, ऍडव्हान्टेजेस, ऑब्जेक्टिव्ह आणि ऍडव्हान्टेजेस, डिसएडव्हान्टेजेस, हे आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. इज इट क्लिअर क्वेश्चन? Yes, ma'am. ओके. सो अटेंडन्स अजून कोणाला मिळालेली नसेल त्यांनी अटेंडन्स फिलअप करून घ्या बरं. कंटिन्यू ऑडिट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. ओके, थँक्यू.